ज्येष्ठ रंगकर्मी अपर्णा रामतीर्थकर आणि राजू मोडक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आषाढी एकादशीचे औचित्य साधून अभंगवाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुस्नेह सांस्कृतिक मंडळ सोलापूर ही संस्था 1997 पासून आज तागायत 28 वर्ष सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. 32 नाटकं, 8 एकांकिका यांची निर्मिती करत 250 ते 300 वर नाट्यप्रयोग सादर केले आहेत. त्याचबरोबर भावगीत, सिनेगीत, हिंदी गझल यांचे 1100 ते 1200 प्रयोग महाराष्ट्रात सादर केले आहेत. त्याच अनुषंगानं याही वर्षी दिनांक 5/7/2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ज्येष्ठकर्मी कैलासवासी अपर्णा रामतीर्थकर आणि कैलासवासी राजू मोडक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याचबरोबर आषाढी एकादशीचं औचित्य साधून अभंगवाणी हा विनामूल्य कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृह इथं सुस्नेह सांस्कृतिक मंडळ ही संस्था सादर करीत आहे. तरी सोलापुरातील सर्व गायन रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजीव मोहोळकर यांनी केलं आहे. आपलं सोलापूरचं भूषण, जिल्ह्याचं भूषण पंढरीका पांडुरंग आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, ह्या दोघांची अभंग म्हणजे गुरुदेव दत्ताचे पण, स्वामी महाराजांचे पण आणि पांडुरंगाचे, या तिन्हीचं कॉम्बिनेशन असं आपण या कार्यक्रमामध्ये सादर करणार आहोत अभंगवाणीमध्ये. या पत्रकार परिषदेस आशुतोष नाटकर, श्रुती मोहोळकर, जान्हवी गांधी, प्राध्यापक गोविंद दाते आदी उपस्थित होते.